समजलं त्यांना कळलं याची ओळख मैत्रिणी झाली तुमचं नाव काय? प्रयागराज चौरे. तुमचं नाव? शबू वैराट. तुम्हाला काय आवडतं सर्वात जास्त? डान्स करायला, उखाणा घ्यायला, गाणं गायला काय आवडतं तुम्हाला? खेळायला कशाला? आजी तुमचं झाडाची गाते नंदी वेगळी का? पाऊस आला, पाऊस पडेल का? नाही पडेल का? थँक्यू आजी. जरा महादेवाच्या पिंडीवर बेल वाकून हे लागले तुम्हाला भांडायला. हायवी पाठ करून ठेवलं होतं बरं महादेवाच्या पिंडीवर आणि फासवर हायवी बंदच घेतलं. अरे बाय आम्हाला घ्यायचं होतं की मी अगोदर पण जाताना एवढे भांड केलं नाही. शेजारी सुद्धा सोडली नाही. बळीराम त्यांचं नाव घेते. हा आडनाव घेतलंय ना तुम्ही? थँक्यू थँक्यू. 2000 काय झाले पाहिजे. खूप छान लोकांनी घेणार टेन्शन घेऊ. उमा मला थँक्यू. काय आवडतं माहिती तुम्हाला सर्वात जास्त? आता त्याने घेतलं की तेच पुढे घेते का? वाकून तुम्ही जर सगळे उठून थँक्यू. 2000 टाळी झाली पाहिजे ओळखीसाठी. धन्यवाद. आले विनायक येत आहेत. या कुठे उंदरावर येत आहेत का? विनायक म्हणजे गणपती बरोबर का नाही? आले का? अरे हा गाडीवर येत आहेत. ओके थँक्यू. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला पहिला क्रमांक मानाची पैठारी आणि कूलर थंड हवा खायला तुम्हाला मिळणार आहे. काय वाटतं तुम्हाला? मला वाटलं नव्हतं की माझा फर्स्ट नंबर येईल म्हणून. असं एन्जॉय म्हणून खेळायचं होतं आणि खेळून खूप भारी वाटलं. मला आनंद झाला. तुम्हाला काय आवडतं वहिनी सगळ्यात जास्त? गाणं गायला, डान्स करायला, उखाणा घ्यायला सगळंच आवडतं. घरात जोरदार टाळी झाली पाहिजे वहिनीसाठी. तुमच्यासाठी आवडतं म्हणून शांताबाई आता नंतर लावायचं का? थँक्यू. ठीक आहे. घ्या उखाणा घेते. घ्या. चांदीच्या ताटात बटाट्याची भाजी. सचिनराव माझ्यापती ही त्यांची सौभाग्य. ओके थँक्यू. जोरदार टाळी झाली पाहिजे. मला वाटलं म्हणतात ठेवतो त्यांना दांडी रात्री नाताचा फासा लवची डोरला आणि लांबची डोरल्याची घडमोड मोडली सोनाराची फोड जोड पाटल्या जाटल्या आवडकऱ्या नटल्या आरोग्याची बोट सहज आणली बुगडीला जोब बबडली तर कचेरीला उभं. सगळा बाजार केला आणि बघून राहिला उभं केलं. थँक्यू थँक्यू. बरोबर झाली पाहिजे. हसू लागत नाव सोनाली जगताळे. काय करता आपण? थँक्यू. काय आवडतं तुम्हाला सर्वात जास्त? सगळं आवडतं. सगळं आवडतं का? यांचं बरं आहे बायकाला. आता काय डान्स करायचा? तुम्ही तर म्हणजे सगळं आवडते. आवडते पण इथं नको. आपलं बाथरूम जिंदाबाद. थँक्यू थँक्यू. जे घरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी योगेश्वरावांचं नाव घेते मी त्यांच्या हाताने. थँक्यू थँक्यू.